हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आम्ही चाललो आहे, शनिवार आहे तर मी ना म्हणजे बदलापूरची आत्या आहे तर तिकडेच आम्ही चाललो आहे. भावाचं लग्न झालं ना तर त्यांना जेवायला बोलावलं होतं तर आम्हाला पण ती बोलली की या म्हणून. मग आम्ही संध्याकाळी अर्धे जण गाडीने गेले आणि अर्धे आम्ही तिघीजणी ट्रेनने गेलो कारण गाडीत जागा नव्हती होत. तर आम्ही ट्रेन पकडली. तर हे बघा, गाडीत आम्ही बसलो, एवढी गर्दी होती. जवळजवळ आम्ही 11-11:30ला आम्ही बदलापूर स्टेशनला पोचलो. 10ची ट्रेन पकडली होती आणि जवळजवळ 11:30 वाजता आम्ही बदलापूर स्टेशनला उतरलो. ट्रेनमध्ये पण एवढं कोण नव्हतं. नंतर सगळी बदलापूरच गाडी पकडली, बदलापूरला गाडी खाली जाईल. तिथून उतरल्यावरती ना आमच्या आत्याचा मुलगा आहे ना, जो तिथून आमच्या इथूनच गाडी घेऊन निघालेला, तो आमच्या आधी पोचला होता. तो येऊन आम्हाला पिकअप करायला थांबला होता. तोपर्यंत आम्ही आत्याच्या नातवाला काहीतरी खायला घेतलं आणि तिथून त्याने आम्हाला पिक केलं आणि आम्ही ना मग तिथून निघालो घरी जायला. आणि तिथून काय आमचं 5 मिनटावरतीच आत्याचं घर आहे. मग त्याने आम्हाला सोडला आणि मग तो काय गाडी पार्क करून येणार होता. मग आम्ही तिघीजणी डायरेक्ट वरती गेलो कारण एवढा वेळ कुठे खाली थांबलो, कारण थंडी खूप म्हणजे खूप भयानक होती. झिपर घालून पण आम्हाला थंडी सहन नव्हती होत. आणि आम्ही गाडीमध्ये पण एवढा गार वारा लागत होता ना, कारण माणसं नव्हती आणि थंडी वाजत होती. त्यांना आम्ही आलो इथे, आमच्या आधीच ती लोक येऊन बसले होते. सगळेजणांनी असे गारटले होते सगळे लोक थंडीने. आमचीच वाट बघत बसले होते ते लोक. हे बघा, हा आत्याचा नातू. आणि इथे सगळी ही लोकं पण आमची वाट बघत बसलेली रात्री 11:30 वाजता. आणि बघा, एवढं सामान आम्ही घेऊन आलो होतो गाडीतून. नंतर मग सगळं कपडे वगैरे चेंज केलं. मग तिने आत्याला काही कामासाठी कपडे आणले होते ते तिला दिले. ही माझी मोठी आत्या ही झोपली होती इकडे. तिला गाडीतून आल्यावर थकल्यासारखे वाटले, मग ती झोपली होती. मग लगेच आम्हाला आत्याने फटाफट सगळ्यांना बिछाना टाकून दिला. 12-12:30 झाले असतील. मग आम्ही झोपत होतो. थंडी एक गोधडी घेऊन पण आमची थंडी जात नव्हती, एवढी थंडी वाजत होती. तर आत्याचा मुलगा खालीच होता, तर तो काय आला नव्हता ना. मग त्याला ना आईस्क्रीम आणायला सांगितलं होतं, त्याच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती ना. मग तो ना सगळ्यांसाठी आम्हाला ना कुल्फी घेऊन आला होता. जो रात्रीच्या 12:30-1 वाजला होता. मग आम्ही ना सगळ्यांनी आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि नंतर ना आमच्या गप्पा-टप्पा खूप रंगल्या होत्या. खूप म्हणजे खूप. आम्ही खूप दिवसांनी भेटलो आणि माझ्या 5 आत्या एकत्र होत्या. मग काय मजाच होती आईस्क्रीम खाऊन. आणि बघा ना, रात्रीचे 2 वाजले तरी आमच्या काय गप्पा त्यांच्या पण आणि आमच्या पण गप्पा काय संपत नव्हत्या आणि झोप पण येत नव्हती. आम्ही तेच बोलत होतो, एवढं रात्रभर झोपतो, सकाळी उठणार आहे की नाही आम्हाला माहिती नाही. तर मग मी झोपलो रात्री 2:30 वाजता आणि सकाळी उठलो. तर मॉर्निंग व्ह्यू बघा किती छान आहे. आणि आमच्या अगोदरच आमचे मामा वगैरे उठले होते, त्यांचा चहा पाणी चालू होता. तोपर्यंत आत्या पण माझी उठली. त्या लोकांनी पोह्यांची तयारी करायला घेतलेली. ते पोहे करून झाले की मग आम्ही जेवण करणार होतो. तोपर्यंत बाकीचे अंघोळ करून घेत होते. पोहे करून झाल्यावरती मग आम्ही सगळ्यांना पोहे सर्व केले आधी, मामांना वगैरे. आणि मग नंतर मग आम्ही सगळे बसून सगळ्यांना मी पण दिले आणि आम्ही सगळ्यांनी मिळून नाश्ता केला, एकत्र पोहे खाल्ले. आणि मग आम्ही चहा वगैरे पण सगळ्यांनी मिळून घेतला. थोडंसं मजा मस्करी, इकडच्या तिकडच्या गप्पा तर काय संपतच नव्हत्या आमच्या, चालूच होतं. किती बोलत बसलो तरी आपल्याला एक फॅमिली एकत्र आल्यावरती कसं टाईमच जातो कसा ते कळत नाही. मग तोपर्यंत आमचा चहा वगैरे पिऊन झाला. माझे मामा वगैरे, आज खेकड्यांचा बेत होता. आम्ही काय व्हेज होतो, आम्ही तिकडे पावभाजी करणार होतो. आत्याची मुलगी बाजूला राहते आणि आत्या इकडे राहते. तर आम्ही लगेच ना जेवणाची तयारी करायला घेतली होती. आज मेनू होते खेकड्याचा रस्सा आणि ना चिकन ग्रेव्ही बनवणार होती आत्या. तर आम्ही थांबलो नाही, लगेच फटाफट करायला घेतलं होतं कारण आम्हाला दुपारी जेवून लगेच आम्हाला निघायचं पण होतं. आई तर आहे व्हिडिओमध्ये. कसुरी मेथी हाय घरात आहे. प्रूफ पाहिजे ना जेवण कोणी बनवलं. होय, हम लोग को प्रूफ चाहिए. कशी बांधली बघा ना ती. काय करून आणले बँकेचे तिकडे नॉनव्हेजचं जेवण बनवत होतं आणि आम्ही इकडे पावभाजी बनवत होतो कारण मला नॉनव्हेजच्या हात चालत नाही. म्हणून मग इथे राहुल मला सांगत होता की असं कर तसं कर, तो सांगत होता. मग त्याच्या गाईडनुसार मी बनवत होते पावभाजी. म्हणजे आम्ही तिकडे व्हेज, इकडे व्हेज आणि तिकडे नॉनव्हेज असं चाललेलं. तर हे बघा, आणि यांनी पावभाजी बनवलेली सेम हॉटेलसारखी पावभाजी झाली होती.
ना माझ्या हातात. त्याने कधी लागलं पाहिजे की नाही? आमची पावभाजी झाली तरी यांचं अजून चिकन झालं नव्हतं. खेकड्याचा रस्सा झालेला आणि चिकन बनवायचं होतं. मी तर काही मदत करू शकत नव्हती. तोपर्यंत मी इकडे गेली तर ह्या दोघी आत्या नाश्ता करून इकडे झोपल्या होत्या. यांची झोप झाली. जेवण वगैरे सगळं झालं. मग भाऊ आणि बहिणी याची वाट बघत होतं. पण म्हटलं चला तोपर्यंत आपण गेम खेळत थोडी मजा मस्करी केली आणि लहान यांच्याबरोबर आम्ही खेळत होतो. माझी आत्या मी आणि नील वगैरे आम्ही सगळे खेळत होतो. माशी ऑफ करू आणि मला पण खेळायचं यार. मी बंद केलं. खराब होईल संपलं ते खेळ वगैरे झालं तोपर्यंत भाऊ बहिणीला जेवायला आम्ही सगळ्यांना वाढणार होतो. पण हे लोक बोलले की नको ते येऊ दे. मग ती लोक आल्यावरती आम्ही ह्या लोकांना सगळ्यांना लगेच जेवायला वाढलं होतं. कारण खूप लेट झाला होता. 2-2:30 वाजले होते. त्यांना जेवून वाढून झाल्यानंतर ना मग आम्ही लेडीज गँग होतो ती आम्ही सगळेजण जेवायला बसलो होतो. कारण 3:30 वाजले होते आम्हाला जेवायला. मी नाही जाणार, मी पण नाही खाणार. अरे तिथं तिने खाल्लं. कोणाला खायचं? सगळं जेवण वगैरे झालं ना आम्ही मग लादी पुसायला घेतली आणि किचन वगैरे साफ केलं. आणि माझ्या आत्याने वगैरे तिथे भांडी घासत होते. कारण कसं सगळ्यांनी कामं केले की लवकर होतात. सगळ्यांनी अशी कामं वाटून घेतली आणि केली. आणि मग नंतर आम्ही झोपलो होतो थोड्या वेळ. ते झोपून उठलो तोपर्यंत भाऊ आला. मग आम्ही जायची तयारी रेडी झालो आणि चहा वगैरे घेतला आणि जायला निघालो होतो. तोपर्यंत आत्याने ते दोघांची नवीन नवरा नवरी येते त्यांचं ओटी भरली होती दोघांची. तरी आज इकडे आहे म्हणून तुला खाली असायचं बघायचं ओळखत नाही. मी युट्यूबला टाकते. इंस्टाग्राम युट्यूबला टाक. आणि गोरी गोरी दिसते. संपवला डब्बा. बंद करू का? बंद करू का? बापरे केवढं प्रेम आहे. होय रे, असंच बोलतात. कोणाचं? नवऱ्याचं बायको. तुझं अनन्या हसते. जा लवकर हात पाय धुऊया. नंतर सांगणार नाही मी बघ आता. झाली तुझी तयारी? आई खबर आई सगळं कार्यक्रम वगैरे झाला. जेवलो आणि आम्ही निघालो घरी जायला. कारण आम्हाला घरी जाऊन भावाला बाहेर जायचं होतं. तुम्हाला ना हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे.